नमस्कार. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. आज आहे आषाढी एकादशी. त्यानिमित्त मी तुम्हाला स्पेशल काही दाखवणार आहे. तर आषाढी एकादशीच्या टाइमला काय असतं की पाऊस वगैरे पडत असतो, तर आपली पचनक्रिया खूप स्लो झाली असते, त्यावेळेस असं हेवी खाऊन जमत नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला एक साबुदाण्याचा पराठा दाखवणार आहे. तर चला दाखवते मी तुम्हाला त्यासाठी काय काय साहित्य लागते. तर 1 कप साबुदाणा, छोटी कटोरी भरून दही, छोटी कटोरी भरून शेंगदाण्याचा कूट आहे. शेंगदाण्याचा कूट जाडसर आहे. 2 बटाटे उकडून सोलून घेतले, ते मी किसून घेणार आहे. 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट आणि 4 मिरच्या मी ठेचून घेतल्या आहेत, कच्च्याच ठेचून घेतल्या आहेत. आणि चिमूटभर साखर आणि 1 छोटी काकडी. त्याच्यासोबत आपण रायता बनवणार आहे. तर ते चला स्टार्ट करूया. तर साबुदाणा सगळ्यात पहिले आपण थोडासा ड्राय रोस्ट करून घ्यायचा. तीन ते 4 मिनिटं साबुदाणाचा ड्राय रोस्ट करून घ्यायचा आणि मग थंड करायला काढून घ्यायचा. हे बघा, आपण आता 3-4 मिनिटं ड्राय रोस्ट करून घेतलाय. त्याला ताटलीमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचा. मग हा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा, याचं बारीक पावडर करून घ्यायची. याला थंड करून घेऊया आपण. तर आपला भाजून घेतलेला साबुदाणा पूर्णपणे थंड झालाय. आता याला आपण मिक्सरमधून काढून बारीक वाटून घेऊया. मी हे वाटून घेते. साबुदाणा थंड होईपर्यंत मी बटाटा पण किसून घेतला आणि काकडी पण किसून घेतली रायत्यासाठी. वाटून घेते मी आता. हे हा साबुदाणा मी दळून घेतलाय, मिक्सरमधून बारीक वाटून घेतलाय. आता ह्याच्यामध्ये आपण टाकायचंय थोडेसे जिरे, हे 3 ते 4 मिरच्यांची भरड आहे. हे 2 बटाटे मी बॉईल करून किसून घेतले, स्मॅश करून घेतले तरी चालतील. मीठ थोडंसं अर्धा चमच्याच्या जवळपास आहे. आणि तुम्हाला इच्छा असेल तिखट टाकायची आणि तुम्ही तुमच्याकडे जर चालत असतील कोथिंबीर खाल्लेली तर तुम्ही टाकू शकता. आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं. कप मध्ये मी थोडंसं पाणी घेते, जसं लागलं तसं टाकते. त्याच्या आधी पण मी एक उपवासाचा आलू पराठा टाकला होता. आय थिंक मी मे मध्ये वगैरे टाकला होता. तर त्यात मी काय केलं होतं की आपलं राजगिरा, शिंगाडा, साबुदाणा, वरई यांच्या सगळ्या पिठात स्टफ करून केला होता तो पराठा. मी पीठ भिजवून त्यात मी मसाला तयार केला होता उपवासाचा आलूचा आणि तो स्टफ करून टाकला. हा थोडा वेगळा आहे, हा इन्स्टंट आहे, त्याला एवढी तयारी लागत नाही काही. याचं भिजवून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून. हे बघा, असं पीठ मळून घेतलंय मी. जास्त सॉफ्ट पण नाही, जास्त घट्ट पण नाही. तर यातला एक गोळा घेऊन आता आपण पराठे लाटायला सुरुवात करूया. त्याच साबुदाण्याच्या पिठातलं मी थोडं ठेवलं होतं जे पिठी म्हणून लावायला. आपल्याला स्टार्ट करूया आता आपण. सुरुवात करते मी. एक छोटा गोळा घेतला, थोडा हाताला तेल किंवा तूप, शेंगदाण्याचं तेल आहे ते चालतं उपवासाला, लावून घ्यायचं. हे कडेने फाटणार पराठा, तर आपण एखाद्या झाकणानं किंवा वाटीनं आपण गोल करून घ्यायचं. हा
हा बघा आपला पराठा लाटून झालेला आहे. जास्त जाड पण नाहीये, जास्त पातळ पण नाही, पण हे अशा कडा ह्याच्या फाटणार कारण तो पूर्ण साबुदाणा आहे. तर आपल्याला गोलच करायचा असेल तर आपण एखाद्या वाटीने किंवा डब्याच्या झाकणाने असा कट करून घेऊ शकतो आणि तव्यावर भाजायला टाकू शकतो. आता एका साईडने 1-2 मिनिटं झाला की मग आपण तेल सोडायचं. गॅस मोठा करते मी, तवा तेवढा गरम नाहीये, तवा चांगला गरम पाहिजे होता. आणि अजून एक सांगते, मी मिक्सर मधून ते पीठ काढलं ना साबुदाण्याचं, तर चाळणीनं चाळून घेतलं आणि वरचं काढून टाकलं, जे जाड होतं ते. अजून झाला नाही, झाला की उलटते मी. तेल लावते मी, इथं तुम्ही तूप पण लावू शकता. तर आधी बोलायचं मी विसरून गेले, आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पांडुरंग तुम्हाला आनंदी, उत्साही आणि आरोग्यदायक ठेवो हीच त्याच्या चरणी सर्वांसाठी प्रार्थना. हे बघा आपला पराठा भाजतोय. हे बघा आपला दोन्ही साईडने पराठा खरपूस भाजलेला आहे. हे बघा मस्त दिसतोय पराठा आणि फुगलाय पण छान. आता मी अजून एक पराठा तुम्हाला करून दाखवते आणि मग त्याच्यासोबत खायची चटणी आणि रायता करून दाखवते. हे बघा दुसरा पराठा मी भाजायसाठी टाकलाय तव्यावर. आता त्यासाठी लागणारी चटणी मी तुम्हाला दाखवते पराठ्यासोबत खाण्यासाठी. पलटून घेऊया आणि तेल लावून घेऊया. हे बघा आपला दुसरा पराठा पण तयार झालाय. त्यासाठीची चटणी आणि रायता मी तुम्हाला दाखवते. कुठली एकही गोष्ट केली तरी चालते किंवा नुसते दह्यासोबत खाल्ले तरी चालतात. तर चटणीसाठी आपण घेत आहोत शेंगदाण्याचा जाडसर कूट. 2 चमचे घेतलाय मी साधारण. त्याच्यामध्ये पाव चमचा शेंगदाणे, पाव चमचा साखर टेस्ट बॅलन्स करायसाठी टाकली आहे, आणि चिमूटभर लाल मिरची पावडर. यात मसाला नाहीये, हे प्लेन लाल मिरची पावडर आहे. आणि थोडं दही, 2 चमचे दही, आणि ही मिक्स करून घ्यायची. सिंपल साधी चटणी आहे. ही चटणी आमच्याकडे नेहमी केली जाते, कुठलाही कार्यक्रम असू द्या. मराठवाड्यात ही चटणी हमखास असतेच असते. आता ही झाली आपली पराठ्यांसोबत खाण्याची चटणी. आता मी दाखवते तुम्हाला रायता. तर एक छोटी काकडी मी किसून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी साखर, एवढीशी साखर घेतली आहे मी. चिमटीत बसेल इतकं मीठ आणि चिमटीत बसेल इतकंच दाण्याची भरड आहे. आणि हे दही सगळं 1-1.5 चमचा दही आहे, हे सगळं यात टाकून मिक्स करून घ्या. हे झालं आपलं उपवासाच्या पराठ्यासोबत खायचं रायतं. तर चला मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. तर रेडी आहे आपला उपवासाचा साबुदाण्याचा पराठा, शेंगदाण्याची चटणी आणि काकडीचं रायता. तर आपल्याला माझे व्हिडिओ पसंत पडत असतील तर कृपा करून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. धन्यवाद.